हॅलो वेलकम बॅक टू आकांक्षा चॅनल। मला 3000 रुपये दिले मुख्यमंत्र्यांनी, त्यांची लाडकी बाई। मी आज खूप खुश आहे आणि आम्हाला म्हणजे कसं होईल का शक्यता कमी होती। हा ना, आम्हाला वाटलंच नव्हतं सगळ्यांचे आले, आमचेच नाही आले। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, हा त्यांचे पण धन्यवाद। ते माहिती का की आता जे थोडेसे मध्यमवर्गीय असतात त्यांना 3000 म्हणजे फार झाले। मध्यमवर्गीय माणसं आहेत 3000 म्हणजे फार झाले। 1,500 रुपये महिना जरी मिळले तरी त्यांचं काय भाजीपाला गॅस वगैरे काही मिळू शकतो। तर गरिबांना तर खूप गरजेचं आहे, फार गरजेचं आहे। आता श्रीमंतांना जाऊ दे, कसं आहे आता हे महिन्याला 1,500च मिळणार आहे, पण त्यांनी 2 महिन्याचे असे दिलेले आहेत। हा खूप छान, खूप धन्यवाद, इतकं छान धन्यवाद। हो की असं नाही की सरकार येणार म्हणून तुम्ही पैसे वाटा, असं पण ते करत नाहीयेत। आणि देण्याची ऐपत असते पण आजपर्यंत कुणी पण दिलं नाही। हो आज कुणी पण नाही, पण खरंच शिंदे साहेबांनी एवढं काम, अजित दादा आणि तुमचे फडणवीस यांनी दिले आणि त्यांनी करून दाखवलं आणि यांचे मी आभार मानतो, मी आणि माझी मंडळी त्यांच्या दोघांचे मिळून। आणि फार मस्त झालं। आम्ही सकाळपासून सगळे लोकांचं सगळं मेसेज वाचतोय आणि वाचतोय। आमचं काम, मी आता किती वेळ बसलो होतो कधी येतोय आणि आताच मेसेज आला आणि 1 नंबर। आणि असंच एवढे थोडे जरी फुलाची पाकळी मिळली आज महिलांना तरी महिला काय कळना 1,500 मध्ये थोडंच घर बागू शकते। संध्याकाळ म्हणते बघा काय नाही, मला पहिल्यांदा म्हणजे मोदीजींचे येत होते कोरोनाच्या काळात 500 रुपये, तेव्हा पण खूप आनंद व्हायचा। 500 रुपये आले तरी किती, म्हणजे त्या कोरोनाच्या काळात खूप छान वाटायचं ना। आता तर 2 महिन्याचे 3000 रुपये माझ्या खात्यावर जमा केले, धन्यवाद। आणि हे फडणवीस सगळ्या बहिणीचा त्यांना आशीर्वाद आहे। हो सगळ्यांना खूप, म्हणजे खूप तुम्ही चांगलं काम केलेलं आहे। लोकांनी खूप त्याच्यात हे केलं, पण खूप छान काम करताय। गरिबांना खूप गरज आहे। 1,500 रुपये तरी आज त्यांना वाटतं मिळाले, पण खूप आनंदाची गोष्ट आहे ही त्यांच्यासाठी। त्यासाठी धन्यवाद। बाय बाय। हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल। ही आहे ना माझी डायरी वाचते गाईज, तर मला हसायला येतं त्यामुळेच ही इथं बसून आहे ना डायरी वाचते माझी। तुला हॅलो गुड मॉर्निंग, सकाळी मी स्कूल मध्ये नाही गेले कारण आजची कधीची 3 महिन्यापूर्वीच लिहिलेलं आहे ते मी एखादा पॅराग्राफ बघू वाचण्यासारखा आहे का, तर वाचून दाखव। सकाळी आवरून मी आले, स्कूल मध्ये आले, सगळं ते नीट वाच कळेल। सगळे बसले, छान वाटतंय इथं जॉब करायला। आज आहे सॅटरडे गाईज, डोंट, मला सुट्टी आहे। What is this behavior, आकांक्षा? नाईस। ब्लॉन्ड ठेव, कोणी वाचलंच नाही पाहिजे, इव्हन तू पण वाचू नको। ओके, खूप दिवसांनी मी भेटतीये, कारण मी खरंच मी खूप दिवसांनी भेटते असं, तर आज मला बरं वाटते। आता आज आहे संडे, तर आमचा प्लॅनिंग आहे बाहेर फिरायला जायचं, शॉपिंग करायचा। आणि तिने हे पण लिहिलं, ह्यात काय लिहून ठेवायचं
लिहिलंय पण पुढं. म्हणजे मी असं कोणाला तरी बोलते असं मी लिहिलेलं आहे ते, कळलं ना. घरी जर पण मन म्हणताय तिकडे ए ब्लॉक कर, होणार नाही असे लिहिलंय. हाय, आज काय माहिती सकाळीच मूड चांगला होता. चांगला झाला बाई मुलीचा. 5 जूनला मूड चांगला होता. मी खरं तर एक गेम करायची म्हणून मी ती डायरी काढली होती. तर मी पूर्ण काय वाचणार नाहीये आणि वाचू पण नको, काही नाहीये, सगळं माझं रुटीन लिहिलेलं आहे मी. मला जे वागतं ते बघले मी बनवलंय सगळं. आणि आज ना आमचं हे सरप्राईज असणार आहे आकांक्षाला, हे जे करते ते मी. पण ह्याचा व्हिडिओ तुम्हाला 23 तारखेला मिळेल बघायला. माझा बर्थडे आहे ना आता, तर फक्त गेम करून ठेवते तेच. अच्छा, ती माझ्यासाठी गेम तयार करते. तर तर त्या दिवशीच गिफ्ट मिळतील. शी, म्हणजे केस आज धुवायचे मला, आयब्रो करायला जायचे आम्हाला, आयब्रो. आणि आज आहे आमचा प्लॅनिंग. आता वाजलेत 11:15. आत्ताशी चहा झाला आमचा. तर संडे असलं ना आम्ही काय सगळे लेझी मूड मध्येच जातो दोघी पण. उठलो पण 10 वाजता. आणि आता सगळं आवरणार आहे, आंघोळ वगैरे करणार. मग माझं शूट करायचंय मला. तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, मला पार्सल रिसीव्ह झाले, तर त्याचं मला शूट करायचं छान गेटअप करून. परत मला बर्थडे शॉपिंग करायची आहे, बर्थडेचा ड्रेस घ्यायचा आहे मला. दीदी मला बर्थडेचा ड्रेस घेऊन देणार आहे, मी तिला आणि मी पण तिला एक ड्रेस गिफ्ट करणार आहे. कारण की जसे मी जॉबला लागले तसं चाललं होतं आम्हाला, तिला जीन्स घ्यायची आहे मला. तर मी जीन्स तिला घेणार आहे. सॅलरी अजिबात काय घेतलं नाही मला. खरंच मला असं गिल्टी फील होतंय. मी घेतलं नाही, पण आता आज घेणार आहे. फक्त 2-3 गोष्टी घे फक्त. आणि आता घेणार आहे आज. ती पण मला घेणार आहे. मस्त शॉर्ट ड्रेस एखादा घेते मी. बघू, तुम्हाला दाखवतेच मी बर्थडेची शॉपिंग. झुडिओला जाणार आहे, बघू अजून H&M मध्ये गेलं तर. H&M मधून दीदी मला ड्रेस घेणार आहे आज. तर चलो आवडतं आता ती काहीतरी करतीये तिकडे, दाखवते मी तुम्हाला काय. 2 hours later. गाईज आता वाजलेत 2:45 अँड आम्ही दुसरं घे ना. तर मी आता जस्ट आंघोळ करून बाहेर आली 2:45 वाजता. हॅपी संडे ये. आणि हिची पण आंघोळ झाली, हिची पण डोक्याला टावेल तिच्या तसा ते अजून तिच्या आधी गेली. हा, म्हणजे आमच्या दोघींच्या आधी देवपूजा केली. देवाला पण संडेचे आज हे काय म्हणतात लेट नाही, थोडंसं घरातलं पण आवरायचं. आणि आयब्रो करून आलो आम्ही. छान वाटते शकल आता, सगळं मस्त छान वाटते. आयब्रो केला छानच वाटतं. आणि आता दीदी करते एक रेसिपी ट्राय, व्हायरल रेसिपी. ती आधी पण होती आहे ना, आता माझ्यासाठी करते मी खायला. माझ्यासाठी? आणि मी कुठे जाऊ? गाईज बघा, स्वतःसाठी बनवते, माझ्यासाठी नाही. माझे टॉपेचे दोरे आले. काय करायचं? हा दाखवते, वेट. तुपात असे ब्रेड भाजून घ्यावेत. आणि गोड ब्रेड येते. हा, ट्रुटी फ्रुटी दिसत असेल त्याच्यावर. त्यासाठी गोड ब्रेड आणले ह्या रेसिपीसाठी खास. नाही, सकाळी आकांक्षाला खवडत होते गोड ब्रेड. अशा भाजून घ्यायचं. थोडंच टाकणार आहे आम्ही वाटीत. अगं आता हे चांगले खरपूस भाजून देणार आहे आम्ही. मोठा कर. हॅलो. आमचा उलटण घासायला म्हणून घाऱ्या घेतल्या. असंच काहीतरी शाही तुकडा आपल्यासोबत पण करतात, पण असं नाही करत. त्याला कंडेन्स शाही तुकडा मी केलता घरी, मस्त झालं. आपण केलता. मी केलता, मी पण केलता गाईच. आता हे वाटीत घेऊ आपण खायला. लेट्स टेस्ट दिस. बंद करा. फ्रेंच सँडविच.
फ्रेंच ब्रेड. हॅलो गाईज, तर तुम्हाला मी मागच्या लॉगमध्ये सांगितलं होतं की मला पार्सल आलंय, तर त्यातलंच एक मस्तपैकी मी कानातले आत्ताच मी शूट केलंय. तर तुम्ही इन्स्टावर बघायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इन्स्टाची. आणि तुम्हाला जर हे असे प्रोडक्ट कानातले वगैरे क्रंची वगैरे तुम्हाला दाखवलंच होतं मी मागच्या लॉगमध्ये. तर तुम्हाला जर घ्यायचे असेल, कुणाला गिफ्ट द्यायचे असेल, रक्षाबंधन, फ्रेंडशिप डे, अजून पण ऑगस्टमध्ये तर हार करतातच ऑलमोस्ट सगळेजण फ्रेंडशिप डे. आणि रक्षाबंधन लेट जर तुम्ही करणार असाल, कुणाला बहिणीला, कुणाला पार्टनरला द्यायचं असेल गिफ्ट हॅम्पर वगैरे, तर तुम्ही हे देऊ शकता. तर माझ्या इंस्टाग्रामवर जावा आणि मी ह्या ड्रेसवर पोस्ट केली आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकली, नाही तर ह्या पण व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकते. ट्रेंडी ट्राईब बाय आशना ह्या पेजचं नाव आहे. तर नक्की तुम्ही प्रोडक्ट घ्या आणि प्रोफाईलला व्हिजिट करा आणि फॉलो पण करा त्या प्रोफाईलला. आणि असं मस्तपैकी मी कानातलं घातलं. ह्या ड्रेसवर परफेक्ट जाते. हे कॉन्ट्रास्ट घातले मी. आणि मस्त कानातलं वाटते हे. आणि तुम्हाला जर हॅम्पर द्यायचा असेल तर तुम्ही त्या पेजवरचे कलेक्ट करू शकता. तुम्हाला जे आवडते तुम्ही ते चॉईस करू शकता आणि एक हॅम्पर बनवू शकता प्रत्येकाचं. क्लचर, परत हे इयरिंग्स, स्टोनचे क्लचर, क्रंचीज, आता सध्या क्रंचीज ट्रेंडिंगला आहे, ब्रेसलेट तुम्ही रक्षाबंधनला देऊ शकता गिफ्ट. आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये हे तुम्ही कोणी पण घेऊ शकता, बाय करू शकता हे प्रोडक्ट. तर नक्की व्हिजिट करा प्रोफाईलला आणि बाय. आणि स्पेशली भावांसाठी छान ऑफर आहे ही. तर तुम्ही स्वस्तात मस्त सगळ्यांना कानातले, ब्रेसलेट, क्रंची, स्टोनचे क्लचर, स्टोनचे क्रंचीज पण आहेत नवीन. तर तुम्ही ते गिफ्ट देऊ शकता बहिणींना तुमच्या. घेऊन आले पावभाजी. आम्ही चाललो होतो दुसरीकडं, आलो कुठे चाललो. आणि काय मी बघा मेकअप करून आले. हां ते तरीच म्हणते मला का आवाज माझं हे येतोय. मी कॉड घातलं होतं ना. आणि मस्तपैकी आता गीता पावभाजीला आलो आम्ही. तर टेस्ट सांगतो आम्ही. फर्स्ट टाईम नाही ट्राय करत आहे, सेकंड टाईम आहे आय थिंक ना. पण मेन ब्रँडचे नाही, त्याला आम्ही फर्स्ट टाईम आलेलो आहे. आणि तुम्हाला रिव्ह्यू पण सांगते मी लवकरच पावभाजी आल्यावर. आणि का आलं ते पण तुम्हाला कळेल. का आलं ते पण तुम्हाला इन्स्टावर कळेल, रील्समध्ये. ते पण आत्ता नाही, नंतर चलो बाय बाय. गाईज आमची पावभाजी आलेली आहे. फेमस पावभाजी, गीता पावभाजी. मस्त चीजवाली पावभाजी. गीता पावभाजीला गेलतो आम्ही. तर एवढी सुंदर पावभाजी, बापरे. म्हणजे मला फर्स्ट टाईम एवढी बाहेरची कुठली तरी आवडली असेल. मला असं वाटते मम्मीची पण आता 2 नंबरला आली आणि गीता पावभाजी फर्स्टला आली. नाही तर सगळ्या पावभाजींपेक्षा मम्मीची बेस्ट पावभाजी असते माझ्या. आणि ह्याच्यापेक्षा मग मम्मीची 2 नंबरला आहे. पण ती काय थोड्यापुरती, पण मम्मीची बेस्टच आहे नेहमी. आणि एवढी भारी पावभाजी, बापरे. म्हणजे मला अजून ना असं वाटते खावी जाऊन. कारण की ना बेस्ट पावभाजी म्हणजे बेस्टमधली बेस्ट पावभाजी होती ती. आता मी एवढं बोलते तर तुम्हाला कळेलच किती पावभाजी बेस्ट होती ती. तर गीता पावभाजी तुम्ही मस्ट नक्की ट्राय करा. आम्ही पुलाव एवढा खास नव्हता, पावभाजीमध्ये मिक्स करून आम्ही खाल्ला पुलाव. आणि पावभाजी चुम्मेश्वरी पावभाजी होती, चुम्मेश्वरी. बापरे, किती तारीफ करू मी, कमीच आहे तेवढी. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. एल्प्रो मॉलला पण आहे गीता पावभाजीची ब्रँच. आणि ही ना निगडीला होती प्राधिकरणामध्ये. तर आम्ही तिकडे गेलो होतो. आणि अजून कुठंतरी असेल आउटलेट त्यांची. आणि मस्त होती यार पावभाजी. मला तर म्हणजे खूपच आवडली. तर गाईज आज आहे
सोमवार आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि आज आमचं रक्षाबंधन नाही सेलिब्रेट होणार कारण की आमचा भाऊ गेला आहे जेजुरीला. तो इथंच आहे, तर जेजुरीला गेला आहे, तर आम्ही लेट सेलिब्रेशन करणार आहे. तर आज तर आमच्या दोघींचं रक्षाबंधन आहे. मग दीदीचं माझं संध्याकाळी आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. तर तो तुम्हाला आय थिंक लॉग बघायला भेटेल. पुढच्या लॉग माहीत नाही किती होतो आहे हा, तर पुढच्या लॉगमध्येच आय थिंक बघायला भेटेल. तर मी आत्ता सगळं आहे ना, मी पाऊण तास उभा आहे. मला एकतर आहे ना एवढे पाय दुखतात आहेत जबरदस्त. पाऊण तास उभा आहे मी. पाणी आलतं वर आणि सगळी गाडी वगैरे सगळं. आणि मी सकाळपासून तुम्हाला सांगते की मी सकाळी भाजी आणायला गेले होते भाजी मंडईमध्ये. भाजी मंडईमधून भाजी आणली, नंतर फुलं पण घेऊन आले. आता पूजा करायची. अजून माझी अंघोळ नाही आहे, पाणी लावले मी आता. आणि आले घरी, गाडी वगैरे धुतली, खाली पाणी होतं त्यामुळं. आणि पहिलेच पाणी आलं तर मी पाणी भरलेलं होतं, पण तरी पण परत सगळं घासून चकाचक करून धुतलं, परत सगळं पाणी भरलं. मला आता बोलायला कसं तरी होतंय. तर सगळं किचन वाटा स्टाईल वगैरे सगळं घासलंय. मनगट एवढे दुखतात आहेत माझे जॉईंट, तरी मला असं किती जोर आहे यार काम करायचा. तर मी आता जरा वेळ बसले, पाणी लावले म्हणून. आणि कपडे धुवायचे थोडेसे, किचन टॉवेल वगैरे ते धुवायचे, बाकी काही नाही आहे कपडे जास्त. आणि आता जरा वेळ बसले. तर चलो आता आजचं काय काय तुम्हाला दाखवते रुटीन. आय थिंक मी व्हिडिओ करू शकते, आज दुपारी करू शकते. तर मी करते आज व्हिडिओ दुपारी, कारण की स्टॉक पण संपत आलेला आहे. आणि चलो भेटूया नंतर. हातपाय एवढे दुखतात आहेत ना जबरदस्त माझे ना. हे कपडे पण पिळता येत नाही मला, एवढं दुखतात. चिकनगुनियाचं खूप डेंजर, म्हणजे खूप डेंजर असते यार. मी फर्स्ट टाईम अनुभवले, दीदीने अनुभवले. आणि माझे जॉईन वगैरे काल एक तर गाडी चालवून खूपच दुखायला लागले माझं. सकाळी पण गाडी चालवता येत नव्हती, पण चालवली. आणि हे सगळं असं ना दुखतं आहे खूपच. आणि मी अंघोळ नाही केली पण छान दिसते. पूर्ण लाल लाल पडली गायस. मधून ब्लशला असं वाटते मेकअपच केलाय मी. आणि पूर्ण लाल लाल झाले. चलो बाय बाय. मस्तपैकी पूजा झाली. आता वाजलेत 12, 12:15 वाजले. आणि मस्त पूजा केली मी आत्ता. आणि माझं पण आवरलं आहे. आणि हे लायनर आहे ना थोडंसं निघतच नाही आहे माझं कालचं, म्हणजे ते निघतच नाही तसं, त्याला असं घासून काढावं लागतं. पण माझे डोळे एवढे दुखतात आहेत ना. आणि काल ॲब्रो केले ना त्यामुळं हे पण सगळं दुखतं आहे, कारण की खूप वाढले होते ॲब्रो. आणि त्यामुळे ना सगळं हे दुखतं आहे पूर्ण. म्हणून मी असंच ठेवलं आता हे काळं. नंतर मी थोडंसं बरं वाटलं ना, म्हणजे दुखलं नाही ना, मग मी पुसून टाकल. सगळं दुखायला लागले हे माझे डोळे वगैरे. तर आता वाजले 12:15. तर पूजा वगैरे मस्त झालेली आहे. कपडे पण वाळत टाकले मी आत्ता. आता मी सगळे कपडे वाळलेले, आता वाळतात आहेत कपडे एका दिवसातच, तेवढे वाळते डेंजरवाले. सगळे आता कालचं शूट वगैरे केलेलं आहे, सगळं घराकडून ठेवते. सगळं पसारा आहे. काल आम्ही काही घराकडे बघितलंच नाही, बाहेरच होतो आम्ही. आणि आता त्याला आवरते सगळं, कपड्याच्या घड्या वगैरे घालते, मग जेवते, मग एडिट करते व्लॉग. बाय बाय. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता मी जेवले, एडिट करत होते. आता सगळा एडिट झाला आहे माझा व्लॉग हा, फक्त ही क्लिप ॲड करायची आता. आणि पावसाचं वातावरण झालं आहे, थंडी वाजली तरी मी मोठा फॅन ठेवला आहे. आणि मी अंगावर पण नाही काय घेतलं, म्हणजे किती कंटाळा आहे मला. माझा हात खूपच दुखायला लागला आता हा. तर मी मस्तपैकी आता आराम करते. झोपणार तर नाही आहे, मला व्हिडिओ करायचे होते. काय करू मला सांगा यार. कमेंट का नाही करत यार तुम्ही? कमेंट करा ना पटकन. आजच मी व्लॉग पोस्ट करणार आहे, तर मला कमेंट करा व्हिडिओ करू का नको, नाही तर उद्या करते. पण मला कमेंट करा, मग मी व्हिडिओ करते. तर चलो, नेहमीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. पुढचा व्लॉग बघायला विसरू नका रक्षाबंधन सेलिब्रेशनचा.